त्या 3 रत्नांना अभिवादन करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाच्या पठणाला आपण सुरुवात करत आहोत. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की बाबासाहेबांनी टिळकांच्या गीता रहस्याचं विवेचन म्हणताना पोस्टमार्टम केलं. कारण टिळकांनी गीता रहस्य आपण जेव्हापासून ह्या 5 ग्रंथांची मीमांसा बाबासाहेबांच्या विचारातून ऐकतो तेव्हा याच्या पाठीमागची 2 कारणं आहेत की ह्या ज्या पूर्ण वाङ्मय आहे ते मनुस्मृती आणि ब्राह्मण धर्माला मजबूत करण्याकरता निर्मित केलेली ही सगळी ग्रंथसंपदा आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की गीतेवरती भाष्य बऱ्याचशा लोकांनी लिहिले आणि नेमके हे भाष्य लिहिण्याच्या पाठीमागची कारणही तीच होती की जिथे जिथे कुठेतरी मनुस्मृतीची पकड सुटायला लागली की मग ते अशी भाष्य निर्माण करायची आणि ती चातुर्वर्ण्याची चौकट कशी मजबूत करता येईल त्याकरताच्या सगळ्या लोकांनी केलेले प्रयत्न आहेत. मग ते शंकराचार्य असो की चाहे लोकमान्य टिळक असो, विनोबा भावे असो, कुणी असो, प्रत्येकाचा उद्देश हा चातुर्वर्ण्य पद्धत मजबूत होण्याकरता आहे. आणि वेगवेगळ्या पद्धती बाबासाहेब सांगतात की आता गीतेमध्ये कुठलाही संदेश नव्हता, परंतु प्रत्येक जण वेगवेगळा संदेश शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मला टिळकाच्या गीता रहस्याचा परामर्श घेतला पाहिजे. आणि काल बघितलं होतं की टिळकांनी गीता रहस्य लिहिण्याचं कारणच ते होतं की जेव्हा गीता ही उसनवारी आहे हे जेव्हा टिळकाच्याही लक्षात आलं, परंतु ती उसनवारी सिद्ध होणं हे मनुस्मृतीच्या किंवा प्रतिक्रांतीच्या वाहकाकरता बरोबर नाही. आणि म्हणून टिळक गीता रहस्य लिहितात. गीता रहस्य लिहिताना भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांतावर त्यांचा कर्मयोग लिहितात आणि त्याच्यामध्ये ते गीता रहस्य मांडतात. आणि गीता रहस्य मांडताना ते सांगतात की बौद्धाच्या महायान पंथाने जेवढं बी काही लिटरेचर निर्माण केलं तर ते सर्व गीतेतून घेतलं आहे. का गरज पडली टिळकांना ते सांगण्याची? कारण गीतेवरती तोपर्यंत बरेचसे प्रहार झाले होते आणि गीता ही बौद्ध वाङ्मयामधलीच चोरलेली कृती आहे. आणि चोरून निश्चित ज्याचे अर्थ बदलता आले ते बदलले, ज्याचे नाही बदलता आले ते जशाला तसे घेतले. आणि म्हणून बाबासाहेबांनी लोकमान्य टिळकाच्या ह्या सिद्धांतावरती प्रहार केला. आणि बाबासाहेब सांगतात की महायान पंथही गीतेच्या अगोदरचा आहे. महायान पंथाची निर्मिती सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाली आणि गीतेची निर्मिती ही खूप नंतर झालेली आहे. कारण महाभारताचा उपग्रंथ म्हणून गीतेला मान्यता आली. बाबासाहेब तेवढ्यावरच थांबत नाही, तर बाबासाहेब सांगतात की महाभारतही एका माणसाने लिहिलेलं नाही. आता पुढच्या चॅप्टरमध्ये तर बाबासाहेब त्या व्यासालाही एक व्यास म्हणायला तयार नाही. बाबासाहेब म्हणतात की व्यास नावाची एक जमात असली पाहिजे. कारण हा ग्रंथ 5व्या शतकापासून तर 12व्या शतकापर्यंत महाभारत लिहिल्या गेलं आणि 700 वर्ष जगेल असा कोणताही माणूस नाही. परत यातली एक गोम आहे. काय भानगड आहे की बहुजनाकरता शाहू महाराजाची कथा मी तुम्हाला सांगितली होती की शाहू महाराज जेव्हा स्नान करायचे तेव्हा त्यांचा तो भटजी किंवा ब्राह्मण पुरोनक्त मंत्र म्हणायचा. पुरोनक्त म्हणजे पुराणात असलेली. पुराण म्हणजे काय? पुराणाचा कथा आहे ना, आपण म्हणताना म्हणतो की नाही आता तुझं पुराण बंद कर, बाकीचं आम्ही ऐकू. त्याचा अर्थच तो होतो. कारण आपण टाळण्याच्या हेतूने का होईना, परंतु ज्या ह्या म्हणी पडल्या काही पडल्या त्याच्या पाठीमागचे हे लॉजिक होते. आणि मग ते म्हणता म्हणता आपण म्हणतो की आता तुझं पुराण बंद कर, म्हणजे त्या पुराणात काही अर्थ नसतो. पुराण ह्या कथा असतात. आणि बघा एवढं विचित्र प्रकार आहे हा, त्यांना ते जमत नाही. काही काही गोष्टी चोरायच्या म्हटल्या
किती हुबेहूब कॉपी होते हेही लक्षात येत नाही. अक्षरशः त्यांनी महाभारताचे खंड 18 आहेत, गीतेचे अध्याय 18 आहे, पुराण 18 आहे. कारण 18 हा आकडा बाबासाहेब म्हणतात की तो जर पवित्र मानला, मग जर गीता अगोदरची असेल तर महाभारत तर 12व्या शतकापर्यंत लिहिल्या गेलं ना. म्हणून बाबासाहेब सांगतात की टिळकाचा कुठलाही सिद्धांत याच्यावरती टिकत नाही की गीता ही बुद्धाच्या पूर्वीची आहे. आणि सगळे भाष्यकार त्यांचा आटापिटा काय आहे तर गीता, महाभारत, रामायण हे बुद्धाच्या पूर्वीचं दाखवण्याचं. कारण पूर्वीचं दाखवलं की सुलभपणाने सिद्ध करता येते की भगवान बुद्धांनी तत्वज्ञान कुठून घेतलंय तर रामायण, महाभारत याच्यात. आणि काही काही गोष्टी अशा आहेत की ज्याला त्रिविद्या, बुद्ध ज्याला त्रिविद्या म्हणतात, ब्राह्मण धर्म त्याला त्रिवेद म्हणतात. वेद आणि विद्या याच्यामध्ये फरक न करता ते सरळ सरळ भगवान बुद्धावरती आरोप करतात की भगवान बुद्धांनी वेदाचा अभ्यास केलेला आहे. कशा करता म्हणतात की त्यांच्या 4 वेदामध्ये कर्मकांड आणि होम हवन दाखवलेले आहे. आणि आपल्या चरित्रामध्ये बुद्धांनी त्याच याला विरोध केलेला आहे. बघा, काही गोष्टी कशा सिद्ध करतात त्या की भगवान बुद्धांनी त्याला विरोध केलाय म्हणून वेद अगोदरचे आहे. अक्षरशः त्याला काहीही प्रमाण नाहीये. प्रमाण असल्याशिवाय ते बोलता येत नाही. कारण वेदामध्ये वेद हेही भगवान बुद्धाच्या त्रिपिटकाला चॅलेंज करण्याकरता निर्माण केलेले आहेत. आणि एवढी हुशारी केली की ते बहुजनाला वाचू दिले नाही. कारण काय अडचण असते, तोपर्यंत बहुजनामध्ये बौद्ध धर्म होता. आता जर तुम्हाला आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये सांगितलं आणि खोटी गोष्ट आताच्या राजकारणात सांगायला झालं, तुम्ही लगेच उठून उभे राहा, म्हणजे नाही नाही हे असं नाही असं. परंतु ही गोष्ट जर येणाऱ्या 7 पिढ्याच्या नंतर सांगितली तर त्यांना काही माहिती नाही, बरोबर वाचत आले आणि मग डोक्याने वाटेल की हा झालंही असेल, काय भरोसा. अशा गोष्टी ते करत गेले. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की त्यावेळेच्या दंतकथा, कारण प्रत्येक समाज जीवनामध्ये दंतकथा या निर्माण होत असतात. आजही तुम्ही इसाप नीती वाचली का कधी? इसापाच्या कथा असतात. नेमक्या त्या भगवान बुद्धाचं एक जातक आहे त्याच्यावरूनच घेतलेले आहे. आणि ह्या जातकाच्या कथा बाबासाहेब म्हणतात ह्या घडल्या, याच्यावर माझा विश्वास नाहीये. परंतु त्या बौद्धिक आहे. बुद्धांनी त्या तुम्हाला सिद्धांतिक दृष्टी पटवून देण्याकरता सांगितलेल्या कथा आहेत. जातक म्हणजे त्यांच्या जन्माच्या कथा सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हे महाभारत, रामायणापेक्षा महाभारत हे 12व्या शतकापर्यंत लिहिलं गेलं म्हणून त्याचा लेखक एक नाही. आणि मग गीताही, आता गीताचं जर खरं लेखक म्हटलं तर त्यांना कोणाला दर्शवायचंय? कृष्णाला ना. कृष्णाने गीता सांगितली. लेखक कोण आहे? व्यास. व्यास तिथं हजर होता का? मग जर समजा तो अनुवादक जरी असेल तर अनुवादक तिथं व्हायला. आता आपण हा ग्रंथ जो बघतो बाबासाहेबाचा क्रांती आणि प्रतिक्रांती, हा व्हॉल्यूम 3 मध्ये आलेला इंग्रजी मधला ग्रंथ, त्याचा अनुवाद केलाय ना कुणीतरी. अनुवाद करणाऱ्याला लिटरेचर एक तर समोर तरी पाहिजे किंवा कथा सांगणारा तरी पाहिजे. व्यास होता का तिथे? व्यास तिथे नाही. सांगताना कोण आहे? फक्त अर्जुन. आणि दोन्ही सैन्य दूर दूर आहे. परत एक ऐकणारा संजय आहे आणि आंधळ्या धृतराष्ट्राला सांगणारा आहे, तो दुभाषा आहे. परंतु तिथेही दोघच आहेत. व्यास नावाचं कॅरेक्टर तिथेही उपलब्ध नाही. बाबासाहेबाला तेच सांगायचंय की ह्या दंतकथा आहेत. सत्याचा आलाप कसा होतो की जो गोटी सांगतो. आता मी तुमच्या समोर सांगतोय, तुम्ही उपस्थित आहे. उद्या समजा जर माझ्यावर काही केस झाली की बाबा आमच्या भावना दुखावल्या, आमच्या कृष्णाला असं असं म्हटलं, तर तुम्ही सगळेजण पुरावेदार आहेत की भंतीजी काय म्हटला, त्याच्यापेक्षाही पुरावा याच्यामध्ये आहे की तुम्ही जर खोटं म्हणताय का काय म्हणताय ते पुरावा होईल ना. बाबासाहेब म्हणतात असा पुरावा कुठे सापडतच नाहीये की कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, त्याला कोणी पुरावेदार नाही. ती संजयाने ऐकली, धृतराष्ट्राला सांगितली. प्रत्येक ठिकाणी दोघं आहेत आणि लिहिणारा व्यास कुठेच नाही.
अनुवाद करायला त्याला माहिती तर पाहिजे की नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की व्यास नावाचा कुणी व्यक्ती नाहीये, ज्याच्या मनाला आलं त्यानं दंतकथा निर्माण केल्या आणि त्याचा केला. कारण व्यास जर म्हणावं तर व्यासाच्या नावावर महाभारत आहे, व्यासाच्या नावावर 18 पुराण आहेत, व्यासाच्या नावावर वेद आहे, वेद व्यासच म्हणतात त्याला, उपनिषदही त्याच्याच नावावर आहेत. आणि सगळ्याची निर्मिती व्हायला जवळजवळ 1000-2000 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. एक माणूस 1000 वर्ष जगू शकत नाही. त्याच्याकरता बाबासाहेब सांगतात की गीता ही वाङ्मयात नाही, पण बाबासाहेब दुसरं हे देतात की हे निर्माण करण्याचं कशाला आहे, तर बौद्ध वाङ्मयाला उत्तर देण्याकरता. बौद्ध वाङ्मय कोणाच्या मुखातून निर्माण झालंय, तर भगवान बुद्धाच्या. आणि याला लॉजिक आहे, बिना लॉजिकची कुठलीही गोष्ट नाही. भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त झालं आणि बुद्ध एका ठिकाणी थांबले नाही. पहिले 7 वर्ष तर ते वर्षावास पण नाही केलेला. भगवान बुद्धाचं भिक्षूलाही सांगणं होतं की एका रात्रीपेक्षा जास्त विनाकारण एका गावात थांबायचं नाही. 45 वर्ष, पहिले 7 वर्ष तर त्यांनी वर्षावासही नाही केला आणि 45 वर्ष भगवान बुद्ध बोलतात आणि चालतायत. 45 वर्षामध्ये किती झाले, 82,000 वचनं फक्त त्यांची संग्रहित झालेली आहे. आणि म्हणून त्याला लॉजिक आहे. 45 वर्षाचा प्रवास आहे. तसा कृष्णाचा प्रवास कुठला आहे, युद्ध हे 18 दिवसाचं आहे. ते 18 दिवसातल्या एका दिवसात गीता सांगतो. 18 दिवसाच्या युद्धात किती दिवसाची गीता सांगतो तो, एका दिवसाची, तेही 18 अध्याय. इथं पटतंय का बघा सगळ्याच्या डोक्यावर. भगवान बुद्ध किती वर्ष चाललेत, 45 वर्ष चाललेत आणि 45 वर्ष बोलतायत. ते मौन फक्त 14 प्रश्नाला आहे, बाकी कुठेही भगवान बुद्ध मौन नाही. तेव्हा कुठं 82,000 वचनं फक्त त्यांची संग्रहित होतात. 45 वर्षाच्या प्रवासात कृष्ण 1 दिवसामध्ये पूर्ण गीता सांगून मोकळी होती. आणि त्या गीताचे एवढे भाष्य निर्माण होतात आणि ते भाष्यही एका प्रकारचे नाहीयेत. बाबासाहेब सांगतात की कुठलंही निर्माण जास्त करायचं असेल तर एका सत्याला उत्तर देताना, आणि म्हणून पडली की एक खोटं लपवायचं असेल तर 100 खोटं बोलावं लागतं. ठीक आहे ना. एक सत्य लपवायला जास्त खोटं बोलावं लागतं का, नाही. आणि म्हणून म्हणतात की सत्य बोलणाऱ्याला काय बोललो हे लक्षात ठेवायची गरज नाहीये. खोटं बोलणाऱ्याला मात्र ते कुठेतरी लिहून ठेवावं लागतं की आज मी काय खोटं बोललो म्हणून. तोच प्रकार आहे. श्रीकृष्णाचं खोटं बार बार उजागर करण्याकरता जवळजवळ 17-18 लोकांनी भाष्य लिहिली. आणि त्या भाष्याचा बाबासाहेब प्रतिवाद करताना लिहितात. पुढे आपण टिळकाचेच गीता रहस्यावरती पुढेही त्यांनी बोललेले आहे. काय लिहिलंय ते आपण बघूया. यावरून महाभारताचा कालावधी निश्चित करण्यास टिळकांनी मांडलेला खगोलशास्त्राचा पुरावा स्वीकारता येणार नाही. हा पुरावा फक्त महाभारतातील एखादा भाग केव्हा लिहिला गेला असावा हे निश्चित करण्यासाठी वापरता येईल. या ठिकाणी महाभारतातील आदिपर्व याच मुद्द्यावर महाभारताचा कालावधी निश्चित करण्यासाठी टिळकांनी मांडलेले सूत्र कुचकामी ठरते. खरे पाहता महाभारताचा नेमका कालावधी निश्चित करण्याचा कोणताही प्रयत्न निष्फळ होय. हे सर्व पाहता महाभारताचा कालावधी इसवी पूर्व 400 ते इसवी 400 दरम्यान असावा असे म्हणता येऊ शकेल. टिळकाच्या दृष्टिकोनाने त्यांचा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने हा निष्कर्ष फार व्यापक होईल. मात्र काही अभ्यासकाच्या मते हा कालावधी तसा फार लहान आहे. वन पर्वातील 190व्या अध्यायात येदुकाचा जो उल्लेख आलेला आहे तो बौद्धाचा स्तूप आहे असा चुकीचा व्यक्तिवाद करण्यात आला आहे. वास्तविक पाहता मुस्लिम आक्रमकांनी धर्मांतरित मुस्लिमासाठी बांधलेले ईदगाह आहेत आणि जर ते सत्य असेल तर मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर महाभारताचे काही लिखाण झालेले आहे सिद्ध होऊ शकते. बाबासाहेब गीता रहस्यामध्ये लोकमान्य टिळक 2 पुरावे सांगतात. महाभारताच्या आधी भीष्म पर्वामध्ये तुम्ही ती कथाही ऐकली असेल की भीष्माला वरदान असतं त्याच्या बापाचं, इच्छा मृत्यू तत्काळ. याच्यामध्ये नाही, पण ते सांगतो तुम्हाला. उत्तरायण आणि दक्षिणायन काय असतं ते. भीष्माला स्वतः मृत्यू स्वीकारण्याचं
वरदान आहे. शिखंडीच्या पाठीमागं उभं राहून अर्जुन बाण मारून त्याला शरपंजरी खाली पाडतो, पण पूर्ण युद्ध होईपर्यंत भीष्म मरत नाही, कारण त्याला मृत्यूचं वरदान आहे की स्वच्छ मृत्यू, जेव्हा तो म्हणेल तेव्हाच तो मृत्यू पावेल. याला खगोलशास्त्रीय आधार देतात. आता बी एक कुणीतरी माणूस आहे तो देतो. खगोलशास्त्रीय काय आधार देतो की भीष्माने जेव्हा दक्षिणायन चालू होतं तेव्हा मृत्यू नाकारला. बघा तुम्ही आता दक्षिणायन आणि उत्तर सोप्या भाषेत सांगतो. दक्षिणायन म्हणजे सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला. पण पूर्वेच्याही काही दिशा आहे. ह्या बाजूने असा 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 उगवत नेमका डोक्याहून जाण्याचा काळ हा वेगळा असतो. डोक्याच्या दक्षिण साईडला जेव्हा उगवतो त्याला दक्षिणायन, आणि उत्तरेला उगवतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. याचा मध्यबिंदू असतो मकर संक्रांती. मकर संक्रांती कशा करतात? खगोलशास्त्रीय दृष्ट्याने, पण त्यांनी त्याच्यामध्ये केलं. आणि म्हणून लोकमान्य टिळक तो पुरावा द्यायची की साधारणतः ते पर्व 500 वर्ष चालतं. आणि म्हणून भीष्माने मृत्यू उत्तरायण स्वीकारला तर ते पर्व श्रावण महिन्यापासूनच सुरू होतं, म्हणजे वर्षावास लागतो. आणि 400 वर्षापूर्वी जेव्हा महायान पंथ सुरू झाला तेव्हापासून ते आहे, म्हणजे महाभारत याच्या अगोदर. भीष्म कधी मेला असेल? दक्षिणायन चालू होतं तेव्हा. आणि उत्तरायण कधी चालू होतं त्याचा पुरावा खगोलशास्त्रानुसार कधी मिळतो की जेव्हा काला अशोकाची आपले सम्राट अशोकाची संगीती होते तेव्हा. इथपर्यंत त्याला नेऊन ठेवतात. बाबासाहेब म्हणतात याला काहीही अर्थ नाही. मानलं हे खरं आहे, हे खरं जरी मानलं तरी त्यातला एक प्रसंग कुठल्या तरी माणसाने तो लिहिलेला असावा. पूर्ण महाभारत नाही. बाबासाहेब म्हणतात या तर्काला पण काही अर्थ नाही. त्याच्यात दुसरा तर्क देतात. का तर त्याच्यामध्ये येदुका, अशोकाच्या काळामध्ये पहिलं स्तूप जे उभं राहिलं त्याला यदुका म्हणतात. आणि मग टिळक तो देतात. महायान पंथामधल्या यदुका नावाच्या स्तूपाचा संदर्भ देतात की गीतेमध्ये यदुका नावाचा जो प्रसंग येतो तो बुद्धाने महायान पंथीयांनी गीतेतून घेतलेला आहे. बाबासाहेब त्यालाही खूप सुंदर उत्तर देतात की यदुकाचा अर्थ तो महायान पंथीयालाचा स्तूप नाही. गीतेमध्ये आलेलं त्याचा यदुकाच्या ऐवजी ते ईदगाह आहे. ईदगाह हे कोणाचं मैदान असतं? मुसलमानाचं. त्यांची जी नमाज पढल्या जाते की नाही ती कुठली पढल्या जाते? ईदगाह मैदानावरती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्या गीतेमध्ये आलेला यदुका याचा पर्यायवाची ईदगाह आहे. आणि मग ही गीता जर लिहिलीच गेली असेल तर ती केव्हा? कारण भारतात कधी आले मुसलमान? 12व्या शतकामध्ये. मोहम्मद घोरी हा पहिला 12व्या शतकात आला आणि ईदगाह मैदान त्यांनी तयार केली. म्हणून बाबासाहेब म्हणतात की लोकमान्य टिळकाचा हाही तर्क खूप खोटा आहे की बुद्धाच्या अगोदरची गीता आहे आणि गीतेमधून बुद्धाने जे यदुका घेतलं ते गीतेमधनं घेतलं. बाबासाहेब म्हणतात गीतेमधल्या यदुकाचा अर्थ ईदगाह आहे. त्याचा अपभ्रंश तुम्ही लोकांनी आतापर्यंत केलेला आहे. जो महायानी पंथामधल्या यदुका हे स्तूप आहे हे सम्राट अशोकाने जेव्हा या भिक्षूला त्यांच्या अंगावरची चिवर काढले आणि महायान पंथाची स्थापना झाली तेव्हा त्या स्तूपाला यदुका हे नाव दिलं होतं. म्हणून गीता ही बुद्ध पूर्वकालीन कधीच होऊ शकत नाही. भगवद्गीतेचा कालावधी निश्चितीसाठी टिळकांनी जे सूत्र मांडले त्याची आता मला छाननी केली पाहिजे. त्यांच्या सूत्रात 2 सिद्धांत पूरक आहेत. पहिला म्हणजे गीता हा महाभारताचा एक भाग आहे. दोन्ही लिखाण एकाच व्यक्तीने एकाच वेळी केलेले आहे. त्याचा दुसरा सिद्धांत म्हणजे आज जी भगवद्गीता आहे तीच मूळ गीता आहे. गोंधळ टाळण्यासाठी दोन्ही सिद्धांताचा स्वतंत्र विचार करू. गीता व महाभारत यांच्या लिखाणाबाबत टिळकांनी जे साम्य शोधले आहे त्यात जो दुवा साधला आहे तो अगदी स्वाभाविक आहे. त्यांच्या मते ज्ञात असलेल्या महाभारताचा कालावधी हाच गीतेचा अज्ञात कालावधी निश्चित करण्यास उपयुक्त ठरेल. ज्या आधारावर गीता व महाभारत यांच्यात दुवा साधण्याचा टिळक प्रयत्न करीत आहेत तो दुवा अगदीच कमकुवत आहे. दोन्ही लेखक व्यास आहेत म्हणून गीता ही महाभारताचा एक भाग आहे असे मानणे आणि टिळकाचा युक्तिवाद मान्य करणे म्हणजे वस्तुस्थितीऐवजी थोतांड स्वीकारण्यासारखे. व्यास हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे असे गृहीत धरण्यात आले
महाभारताचे लेखक व्यास आहेत, भगवद्गीतेचे लेखक व्यास आहेत, पुराणाचेही लेखक व्यास आहेत, ब्रह्मसूत्राचेही लेखक व्यास असल्याचे पुरावे आहेत. यावरून अनेक शतकात विस्तारलेल्या विविध ग्रंथाचे लेखन असलेले व्यास ही एक व्यक्ती आहे हे मान्य होण्यासारखे नाहीये. भगवद्गीता व महाभारत यांच्या कालावधीतील साम्याबाबत टिळकांच्या सूत्राचे खंडन करणारा दुसरा एक युक्तिवाद आहे. महाभारतात 18 पर्व आहेत, पुराणेही 18च आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गीतेतही 18च अध्याय आहेत. प्रश्न असा की हे इतके साम्य कसे? त्याचे उत्तर असे की काही नावांना व काही संख्या पवित्र आहेत असे मानले जाते. या नावांना व संख्यांना पावित्र्य असल्याचे प्राचीन भारतीय लेखक म्हणतात. व्यास हे नाव व 18 ही संख्या त्याचेच प्रतीक आहे. भगवद्गीतेतील 18 अध्यायांना यापेक्षा अधिक महत्व नाही. 18 ही संख्या पवित्र असल्याचे कोणी ठरविले, गीतेने की महाभारताने? जर महाभारताने संख्या पवित्र आहे असे ठरविले असेल तर महाभारतानंतर गीतेचे लिखाण झाले असले पाहिजे, व जर त्याचे उत्तर भगवद्गीता असेल तर गीतेनंतर महाभारताचे लिखाण झाले असले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत दोन्हीचे लिखाण एकाच वेळी झालेले नसले पाहिजे. टिळकाच्या पहिल्या सिद्धांताच्या विरुद्ध हा विचार निर्णायक म्हणून स्वीकारता येणार नाही. बाबासाहेबांनी ते जो टिळकाने सिद्धांत मांडला की दोघांचेही लेखक कोण आहे? व्यास आहे. बाबासाहेब सांगतात की हा योगायोग नाही, की गीतेचे अध्याय किती आहे? 18, महाभारताचे पर्व 18 आणि पुराणही 18. पुराणाची निर्मितीच कशा करता केलेली आहे? तर तुमच्या मनोरंजनाकरता. पुराण म्हणजे कथा. महाभारत, रामायण ही सगळी वेद हे मनोरंजक नाहीत, कर्म कांड आहेत. आणि म्हणून पुराण कोणाकरता निर्माण करण्यात आली? बहुजनाकरता. पुराणामधून आणि सगळ्याचा आकडा मात्र 18 हाच आहे. बाबासाहेब म्हणतात तो 18 जर पवित्र मानला तर मग कुठल्या तरी एक अगोदर झाला पाहिजे, त्याच्यातून हे दुसरे निर्माण झाले पाहिजे, कारण सगळेच एकत्र निर्माण होऊ शकत नाहीये. आणि माणूसही एक नसते, कारण एवढ्या संख्याने एवढं लिटरेचर निर्माण करायला एवढा कालावधी गेला तर एक माणूस एवढ्या वेळात जगू शकत नाही. मग काय असू शकेल? तर बहुतेक त्यांची एक जमातही असू शकते. जसं ब्राह्मण नावाचा वर्णही आहे आणि जातही आहे, तशाच प्रकारची व्यास नावाची एक कुठली तरी जात तरी असली पाहिजे, नाहीतर ते वेगवेगळे माणसं तरी असली पाहिजे, कारण त्यांनी ती वेगवेगळ्या प्रकाराने लिहिलंय. कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की बाबासाहेब ठोकळ मानाने 3 लोकांना मान्यता देतात, की पहिला व्यास, दुसरा वैशंपायन आणि दुसरा सैती. ह्या तिघांनी महाभारत लांबवत आणलेलं आहे. त्याला गुऱ्हाळ म्हणतो की नाही आपण, जे चराट आहे. अजूनही महाभारत लिहिण्याचं थांबलं नाही. अजूनही रामायण आणि महाभारत लिहिणं सुरू आहे. जे कथावाचक आहेत की नाही, हे स्वतःचा प्रसंग ठोकून देतात आणि पुढे वाचत जातात. तुमच्या माहिती करता सांगतो, वाल्मिकी रामायण मी पण वाचले. आता जे कथाकार आहेत की नाही, एवढे हुशार लोक आहेत नाही की तुमच्या डोक्याला आणि तुम्हाला ब्लॅकमेल करायला एवढे प्रसंग कुठून आणतात माहिती नाही. आता त्यांनी वाल्मिकी रामायणामध्ये एक प्रसंग आणलेला आहे. राम रावणाला हरवण्याकरता त्याला तो विजय यज्ञ असतो कोणता तरी, तो यज्ञ करायचा असतो. आणि मग यज्ञ करायला कोण लागतो? पुरोहित. नाही, पुरोहित लागतो. ब्राह्मणाशिवाय यज्ञ होऊ शकत नाही. आता रामाला काय, रावणावरती विजय मिळवण्याकरता यज्ञ करायचा आहे. आता जंगलात ब्राह्मण सापडेल का? कारण हे जंगलात आहे ना. आता जंगलात यज्ञ करायचा आहे, सल्ला देणारे कोण असतील? त्याचं सैन्यच माकडाचं सैन्य आहे, भालू आहे, अशी लोक आहेत. मग त्यातला सल्ला देतो एक की जर ब्राह्मण आणायचा आहे तर सगळ्यात जवळ लंका आहे आणि लंकेमधला ब्राह्मण रावण आहे. दशग्रंथी रावण आहे. रावणामध्येही प्रकार आहेत. दशग्रंथी रावण सगळ्यात मोठा, आणि म्हणून त्याला दशानन पण म्हटले. आणि परत त्याच्यात ठोकून दिलं की रावण पुरोहित्य करायला नाकारू शकत नाही. महाभारतात तसंच सांगितलेलं आहे की क्षत्रिय पुढच्याने जर लढाईचं निमंत्रण दिलं आणि दूध खेळण्याचं निमंत्रण आहे तर क्षत्रियांनी नाकारायचं नाही. धर्मजुगारात का बसवला या दृष्टीत? कारण दुर्योधनाने त्याला आव्हान केलं होतं दूध खेळायचं. अशा गोष्टी ते पेरून ठेवतात. ऍक्च्युली नाही, वाल्मिकी रामायणात
हा प्रसंगच नाही की. आणि मग कोण विनंती करायला जाईल त्या रावणाला? आता विचित्र प्रकार आहे बघा. आता तुमच्यावरच विजय मिळवण्याकरता तुमचं मरण विचारायला मी जर आलो तर तुम्ही लाकूड घेऊन पाठीमागे लागणार की नाही? माझंच मरण विचारायला येतो. पण यांचा दूत रावणाकडे जातो आणि रावण ब्राह्मण धर्म पाळतो, पण रावण आट घालतो. म्हणतात की यज्ञाला बसायला नवरा आणि बायको लागतात. आता त्याची बायको याच्याच जवळ आहे, रामाची बायको रावणाजवळ आहे ना. आपण म्हणतो का ते म्हणतो ना. आता सांगणारे खूप मोठे आहेत, तिघांचं नाव सांगेल मी. तिघा जणांनी ही कथा सांगितली, वाल्मिकी रामायणात नाहीये. काय सांगतात ते? की जांबुवंताला पाठवतात रावणाकडे. जांबुवंत कोण आहे? भालू. त्याला पाठवतात रावणाकडे. कशाला विनंती करायला? की रावणावरती रामाला विजय मिळायचा म्हणून यज्ञ करायचा, आणि त्या यज्ञाचं पौरहत्य कोण करायचंय? रावणाने करायचंय. ती विनंती करायला कोणाला पाठवतात? जांबुवंताला. आणि रावणही म्हणतो मी करेल बाबा यज्ञ, पण त्या जो कोणी यज्ञ करणार आहे त्याची बायको आहे का त्या जंगलात? आता जांबुवंत खजील झाला असेल ना बिचारा, म्हणला असेल तू चालली पळून, आता कुठून आणायची? रावण तिथे म्हणतो हरकत नाही, त्याला जर माझ्या रावणाच्या याच्यावरती विजय मिळवण्याचा यज्ञ करायचा असेल तर तो यज्ञ मी करेल. आणि तेवढ्या दिवसापुरती सीता रामाजवळ बसवल्या जाते. आता मला सांगा, कोणाच्याही सामान्य बुद्धीच्या माणसालाही पटेल का? लेकराला पण नाही पटणार की जिच्याकरता तो युद्ध करायला निघलाय तो रावण त्याच्या बाजूला बसवणार आहे, 1 घंट्याची पूजा करणार आहे आणि परत जाणार आहे. आमच्या बाहुलीच्या खेळात पण पोरं नवरीला सोडत नाहीत, म्हणतात मी घेऊन जाईल, म्हणतात की नाही. भातुकलीचे खेळ जरी तुम्ही खेळले असतील तर लहान लेकरं पण सांगतात आता माझ्या बाहुल्या बरोबर तुझ्या बाहुलीचं लग्न झालंय, ही बाहुली मी घेऊन जातो. पण तिथला राम मात्र सीतेला पूजेपुरता ठेवतो, नंतर पाठवून देतो, कारण युद्ध करायचं. अशा पोर खेळाच्या कथा निर्माण करून त्यात घुसाडल्या जातात, अक्षरशः त्या नाहीये. असंच बाबासाहेब म्हणतात की ह्या ज्या कथा आहेत, महाभारत आजपर्यंत लिहिणं चालू आहे, रामायणही आजपर्यंत लिहिणं चालू आहे. आणि या कथा सांगताय कोण? त्यांचा रामभद्राचार्य, की ज्याला पद्मविभूषण आता पदवी दिलेली, ही कथा सांगतो की रामाने घातलेल्या यज्ञाचं पौरोहित्य कोणी केलंय? तर रावणाने केलंय. ह्या कथा ते सांगून ब्लेमिंग करतात. तेवढ्या याच्यात मनोरंजनाचा आपण हरवून जातो, आपल्या डोक्याचा उपयोग करत नाही. की जर सीता तिथं बसवायचीच होती तर पळून आणायची गरज काय होती? एवढा तर्क आपण लावत नाही. आपण त्या मनोरंजनात हरवून जातो. आणि मग एकदा का तुम्ही मनोरंजनात हरवले की मग ती कथा त्याला जोडल्या जाते. बाबासाहेब तेच सांगतात की प्रतिक्रांतीचे वाहक आपणच होतो, आणि आपल्याच खांद्यावर देऊन आपल्याला त्या भवऱ्यामध्ये गुरफटल्या जातं. अशाच प्रकारचा लोकमान्य टिळक पण आपल्या गीता रहस्यामध्ये हा प्रसंग लिहितात की उत्तरायण चालू होतं आणि भीष्माने ती प्रतिज्ञा केली होती, आणि म्हणून गीता ही बुद्धपूर्व काळातली आहे. बाबासाहेब त्याच्या ठिकऱ्या उडून टाकतात. बाबासाहेब म्हणतात याला कुठलाही अर्थ नाही. मूळ गीतेत अर्जुन युद्धास कसा तयार नव्हता व कृष्णाने त्याला इकडून आहे. टिळकाच्या पहिल्या सिद्धांताच्या विरुद्ध हा विचार निर्णायक म्हणून स्वीकारता येणार नाही, परंतु मला वाटते एक विचार निर्णायक म्हणून स्वीकारता येईल. त्यासाठी मी महाभारतातील कृष्णाचे स्थान व गीतेतील कृष्णाचे स्थान याचा उल्लेख इथे करता महाभारतातला कृष्ण सर्वसामान्य देव आहे असे कोठेही प्रतीत होत नाही. कृष्णाला पहिले स्थान देण्यातही लोक तयार होत नाहीत, हे महाभारतावरून दिसून येते. राजसूय यज्ञाच्या वेळी धर्माने कृष्णाला अग्रपूजेचा मान देण्याचे ठरवले, परंतु कृष्णाच्या जवळचा नातेवाईक असलेल्या शिशुपालाने त्याला हरकत घेऊन कृष्णाला शिवीगाळ केली व कृष्ण हा हलक्या कुळात जन्माला आला एवढाच आरोप शिशुपालाने केलाय. बाबासाहेब कृष्णाची जर समजा ठीक आहे, आमचा हा तर्क जर आपण मानला तर बाबासाहेब कृष्णाचे 2 विभाग करतात. कारण कृष्ण 2 ठिकाणी उपस्थित आहे. कृष्ण गीतेत बी उपस्थित आहे आणि कृष्ण
महाभारतात बी उपस्थित आहे. महाभारतात तो पांडवाच्या बाजूनी आहे आणि गीतेमध्ये तो कृष्णाला उपदेश करतोय. बाबासाहेब म्हणतात या दोन्हीमध्ये जर तो सारखा असता तर मग वाटलं असतं की हे दोन्ही सारखे आहेत. पण बाबासाहेब म्हणतात हा कृष्ण दोन्ही ठिकाणी सारखा नाही. गीतेत तो स्वतः देव झालाय आणि निर्माता पण झालाय, परंतु तो महाभारतामध्ये त्याला देव मानायला कोणी तयार नाही. कारण धर्म, महाभारताची परस्पर तुम्हाला माहिती असेल की नसेल की जेव्हा इंद्रप्रस्थ नावाचं राज्य हे पांडवांना दिलं जातं तेव्हा तिथे यज्ञ घालायचा असतो आणि त्या यज्ञाच्या पूजेचा परत अधिकार. आता एवढं विचित्र प्रकार आहे की यज्ञाचं पौरोहित्य ब्राह्मणांनी करावं म्हणतात, परंतु त्या यज्ञाचा पुरोहित कृष्ण आहे. धर्माने घातलेल्या यज्ञाचा पुरोहित कोण आहे? आणि त्याच्यावर तुम्ही तर्क लावायचा नाही. पण तो शिशुपाल तर्क लावतो. शिशुपाल कोण आहे? तर शिशुपाल कृष्णाच्या आत्याचा पोरगा आहे. आणि त्याची एक मोठी मनोरंजक कथा आहे की जेव्हा कृष्ण त्या आत्याच्या घरी जातो तेव्हा त्या शिशुपालाला 3 डोळे असतात पण एक डोळा उघडलेला नसतो. आणि जेव्हा ते लहान बाळ कृष्णाच्या मांडीवर दिलेलं असतं तेव्हा ते 3रा डोळा उघडतो. आणि मग भविष्यवाणी होते की या शिशुपालाचा वध कोणाच्या हस्ते होईल? कृष्णाच्या हाताने. मग ती आत्या त्याच्या पाया पडते. किती मस्त कथा आहे की नाही? किती मनोरंजन वाटतात. हरवून जाऊ नका. ती आत्या त्याला विनंती करते की बाबा आता तुझ्या हातून याचा मृत्यू होणार आहे पण याचे 100 अपराध माफ कर. मग मन काय आली? आता तुझी 100री भरली. तिथून आली ती आत्या त्याला रिक्वेस्ट करते की, आणि कृष्ण त्याला हे देतो की बाबा मी याला मारणार तर पण याचे 100 अपराध भरल्यावर याला 100 अपराध मी माफ करीन. आणि त्याचा 100वा अपराध कुठे भरवलाय त्यांनी? धर्मराजांनी त्याला पौरोहित्य दिलं. तिथं शिशुपाल म्हणतो हे गवळ्याचं पोरग याला का पौरोहित्य देता? हे तर बामणाचा अधिकार आहे. काय म्हणतो तिथे तो? बाबासाहेब म्हणतात की त्या महाभारतात तो शिशुपाल याला साधा माणूसही मानायला तयार नाही, तुम्ही त्याला देव म्हणता. पण गीतेमध्ये मात्र त्याला देव बनवण्यात येतं. असे जर 2 प्रकारचे चारित्र्य असेल तर त्याला एकत्र करता येत नाही. भगवान बुद्धाचे असे 2 चारित्र्य नाहीयेत. भगवान बुद्धाला एका याच्यातच मापल्या जातं. आणि म्हणून महाभारतात गीता का घालावी लागली? तर भगवान बुद्धाच्या त्रिपिटकाला चॅलेंज करता यायला पाहिजे म्हणून तिथे त्यांनी ते बौद्धिक घातलं. पण तेही व्यवस्थित घालता आलं नाही. तसंच या रहस्यकारांनाही बाबासाहेब म्हणतात की टिळकांनाही हे सिद्ध करता आलं नाही की ही गीता बुद्धपूर्व काळातली आहे. टिळकाचा दुसरा युक्तिवादही तितका ठिसूळ आहे. भगवद्गीतेचा कालावधी निश्चित करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मृगजळाचा पाठलाग करण्यासारखं आहे. म्हणून त्यात अपयश येणारच. त्याचे कारण असे की भगवद्गीता हा एकच ग्रंथ नाही व त्याचा लेखकही एक नाही. त्याचे लिखाण विविध भागात विविध कालावधीत व विविध लेखकांनी केलेले आहे. या संदर्भात मुद्द्याची छाननी करण्याकरता आवश्यकता फक्त प्राध्यापक ग्याब्रे या एकाच विचारवंतास वाटली. याच्यामध्ये भगवद्गीतेचे 2 भाग आहेत. पहिल्या भागात मूळ गीता असून दुसऱ्या भागात त्यात नवीन माहितीची भर टाकण्यात आलेली आहे. या त्याच्या विधानाने माझे समाधान होत नाही. भगवद्गीतेचा मी जो अभ्यास केलेला आहे त्यावरून निष्कर्ष निघतो तो असा की भगवद्गीतेचे 4 स्वतंत्र भाग असले पाहिजे. सध्याची गीता जरी घेतली तरी माझ्या विधानातील साम्य चटकन लक्षात येईल. आणि बाबासाहेब जसं महाभारतामध्येही कुणी कथा रचावी त्याच्यात घालावी, बाबासाहेब म्हणतात गीतेचंही तसंच झालेलं आहे. गीता पण एका माणसाने लिहिलेली नाहीये. जेव्हा जेव्हा त्रुटी आठवल्या तेव्हा तेव्हा त्याच्यात घुसडल्या आणि मग ती गीता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणे अजूनही गीता लिहिणं सुरूच आहे. कारण तुमच्या डोक्यावरती भडीमार असा केला जातो की आता ही गीता का लिहिणं सुरू आहे? तर गीतेमध्ये कुठलाही प्रसंग नसलेला कावड हा नावाचा प्रकार त्यांनी परशुराम हा पहिला कावडी केलेला. आणि परशुराम महाभारतातही येतो आणि महाभारतात आणि रामायणातही येतो. म्हणजे तुमच्या वाङ्मय कसं निर्मित केलं जातं. महाराष्ट्राचीच कथा आहे. महाराष्ट्रात कुठेही कावड नावाचा प्रकार नव्हता. आता तो उद्गृत झाला. ह्यावेळेस 3 लाख लोक गोदावरीला आली. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 वर्षात जायला वेळ लागणार नाही. पूर्ण महाराष्ट्रात जाईल.
आणि मग त्याच्याकरता एक ग्रंथ लिहिला जाईल. म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रतिक्रांतीवाले आधी देव निर्माण करतात आणि मग त्याला प्रस्थापित करण्याकरता त्याचं लिटरेचर निर्माण करतात. 1975 साली संतोषी माता नावाची देवी निर्माण करण्यात आली आणि संतोषी मातेचं स्त्रोत त्या काय नाव आहे त्यांचं कालनिर्णयकार त्यांनी ते सूत्र लिहिलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात 3 करोड लोकांना ते वाटलं. अगोदर ते देव निर्माण करतात आणि मग त्या देवाचं वाङ्मय निर्माण करतात. अशातलाच प्रकार ह्या गीता, रामायण आणि महाभारताचा आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की गीता पण एका माणसाने नाही लिहिलेली. गीतेचेही 4 प्रकार घडलेले आहेत. ते 4 प्रकार कोणते ते आपण बघू. मूळ गीतेत अर्जुन युद्धास कसा तयार नव्हता व कृष्णाने त्याला त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवायचे झाल्यास मूळ भगवद्गीतेचा अतास्तिक भाग हा जय या नावाने ओळखला जाणाऱ्या महाभारताच्या पहिल्या आवृत्तीमधील भाग होय. मूळ भागवद्गीतेत समावेश केलेला पहिला भाग की ज्या कृष्णाचे वर्णन ईश्वराचे करण्यात आले तो भाग मेघास्तनच्या आगमनानंतरचा असावा, कारण त्या काळात कृष्ण हा फक्त एका जमातीचा देव होता. मेघस्थेनंतर किती कालावधीनंतर समावेश केला असेल हे सांगणे अशक्य आहे, परंतु त्याचा विचार करू. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रारंभीच्या काळात ब्राह्मणाचे कृष्णाशी मैत्रीपूर्ण संबंध नव्हते. उलट ब्राह्मण कृष्णाचे विरोधक होते. ब्राह्मण कृष्णाची नंतर पूजा करू लागले, अर्थात त्यात बराच कालावधी लागला असण्याची शक्यता आहे. बाबासाहेब पहिला तर्क लावतात की ह्या गीतेमध्ये कृष्ण कुठून आला तर मेघस्थीन नावाच्या एका दार्शनिकाने कथा लिहिल्या. जसं मी तुम्हाला ईसापतीचं नाव सांगितलं की नाही, तशा त्याच्याही काही दंतकथा आहेत आणि त्या दंतकथाच्या मध्ये कृष्ण येतो. कृष्ण त्याच्या दंतकथेतच येत नाही तर तुमच्या जातक कथेमध्येही वासुदेव नावाने घत जातक आहे. जर तुम्ही घत जातक वाचलं तर ती पूर्ण कृष्णाची स्टोरी आहे. त्या कृष्णाच्या स्टोरीमध्ये इथे मात्र 8 दाखवले, पण घत जातकात ते 10 भाऊ आहेत आणि शेवटचा वसुदेव आहे. त्या कथेला त्यांनी एवढं लांबवलं की कृष्णाची गीता बिता सर्व त्याच्यात घातल्या गेली. बाबासाहेबही म्हणतात की पहिला जर पोर्शन कुठला असेल तर पहिला पोर्शन जसं काल आपण बघितलं की हा ग्रंथ कुठपर्यंत होता, फक्त जय नावाच्या पर्यंत. बाबासाहेब त्याला जोडतात मेघस्थीनच्या दंतकथेतला कृष्ण त्या जयच्या कथेपर्यंत आला होता. तिथपर्यंत तो देव झालेला नव्हता. तिथपर्यंत ब्राह्मणाचा त्याला विरोध होता. आजही तुम्ही जर ऐकलं असेल तर कुठला तरी एक पर्वत, काय त्या पर्वताचं नाव करंगळीवर घेतलेलं आहे म्हणतात त्या कृष्णाने, ती गोवर्धन. आणि तिथे त्याच्या विरोधात कोण दाखवलेलं आहे? इंद्र. इंद्र रागावून पाऊस पाडतो आणि म्हणून हा पठ्ठ्या करंगळीवर डोंगर उचलून घेतो आणि त्याचं पूर्ण गोकुळ त्या डोंगराखाली समावल्या जात. याचा अर्थ काय? इंद्र हे कोणाचं दैवत आहे? ऋग्वेदामध्ये ऋग्वेद त्यांचा सगळ्यात जुना वेद मानला जातो आणि त्या ऋग्वेदामध्ये फक्त इंद्राचं वर्णन आहे. इंद्राला काय म्हटलेलं आहे? पुरंदरही म्हणतात. ते पुरंदर, पूर म्हणजे शहर आणि ते पाडणारा म्हणजे पुरंदर. आजही तुम्हाला हडप्पा आणि सिंधू संस्कृतीच्या त्या सिटीमध्ये त्याचा संदर्भ देतात की तो ब्राह्मणवाद्यामधला आक्रमक असला पाहिजे आणि त्यांनी ही संस्कृती नष्ट केली पाहिजे, म्हणून त्याला पुरंदर. ते आता खूप मोठा विषय आहे, परंतु इथे बाबासाहेब म्हणतात की पहिला प्रसंग जो असेल तो फक्त तोकडा प्रसंग आहे, तो लीला असेल तर तेवढाच घेऊन नंतरची गीता तिथपर्यंत खंडित झाली. परंतु त्याच्यानंतरही त्यांना बौद्ध धर्माला उत्तर देता आलं नाही, कारण बौद्ध धर्माला उत्तर द्यायचंय तर कम्प्लीट उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून त्यांनी दुसरा परत कृष्ण निर्माण केला. पहिला कृष्ण हा तात्पुरता आहे जय नावाच्या ग्रंथापर्यंत. मूळ गीतेत संख्या व वेदाचा संदर्भ देऊन दुसऱ्या भागाचा समावेश करण्यात आला. त्याचे कारण वर दिले आहे. जेमिनी व बादरायण सूत्रानंतर त्याचा समावेश झालेला असला पाहिजे. या सूत्राच्या लेखन कालावधीबाबत प्राध्यापक जाकोबी यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांचा निष्कर्ष असा की इसवी सन 200 ते 450 दरम्यान
केव्हा तरी ही सूत्र लिहिली गेली असावीत. आणि हा शास्त्रज्ञ सांगतो की दुसरं कशामुळे आपण बघितलं, जेमिनी आणि त्यांच्या सूत्रात जे लिहिलं होतं त्याला मॉडिफिकेशन करण्याकरता गीता केली. तर बाबासाहेब सांगतात हा दुसरा प्रसंग आहे. पहिला प्रसंग तुमचा तो पर्वत उचलणं, तिथं ब्राह्मणाचा विरोध होता. पण जेमिनीच्या नंतर जेमिनीने जे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा लिहिली आहे तिथे तोकडं पडलं आणि म्हणून परत एका जणाला ती गीता लिहावा लागली. आधार कोणाचा घेतला? पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, त्याला मॉडिफाय केलं. ह्या दुसरा प्रसंग लिहितात बाबासाहेब. तिसरा प्रसंग लिहितात, ईश्वरापासून परमेश्वरापर्यंत कृष्णाची प्रतिमा तयार करण्यात आलेली भाग मूळ गीतेत समाविष्ट केलेला तिसरा भाग होय. गुप्त राजाच्या कारकिर्दीत तो समावेश केला असावा. त्याचे कारण अगदी स्वाभाविक आहे. गुप्त राजाने कृष्ण वासुदेवास आपले कुलदैवत मानले होते, कारण त्याचा शत्रू शक राजाने महादेवास कुलदैवत मानले होते. ब्राह्मणाने धर्माचा व्यापार सुरू केलेला होता. त्याची एक देवावर भक्ती नव्हती. उलट त्याने आपल्या धन्यास खुश करण्यासाठी सर्व शक्तिमान परमेश्वर बनविले. तर ते स्पष्टीकरण बरोबर असेल तर मूळ भगवद्गीतेत हा तिसरा भाग 400 ते 500च्या दरम्यान समाविष्ट केला होता. बाबासाहेब काय सांगतात तिथे की देव ही संकल्पना तिसऱ्या वेळेस त्यांनी का आणली, तर त्यावेळेसचा गुप्त नावाचा राजा, ती एक डायनेस्टी होती. आणि गुप्त हे साधारणतः उत्तरार्धामध्ये पहिले हे महायानपंथी आहे, गुप्तही झाले आणि हे महायानपंथी आहे. पण त्याच्यातले जे शेवटचे उत्तरकालीन राजे आहेत हे मात्र ब्राह्मण धर्माकडे वळलेले आहेत. आणि त्या काळामध्ये शक आणि गुप्ता यांच्यामध्ये जो संघर्ष आहे इथून सुरुवात होते तो यांच्यावाली शैव आणि वैष्णव मध्ये. एक वैष्णव म्हणजे कोण आहे, तर कृष्णाला मानणारे, आणि शैव म्हणजे शिवाला मानणारे. ह्या दोन राज्यामध्ये होतात. आणि म्हणून इथं चतुर ब्राह्मणाला कृष्णाला देवाचं रूप देणं आणि एकाला शिवाला देवाचं रूप दिलं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की गीतेचा तिसरा भाग दैवती करण्याकरता निर्माण करण्यात आला. कारण इथे सोपा उद्देश आहे की कृष्ण लढायला तयार नाही. आता कृष्ण लढायला तयार नाही तर एवढं सांगून तो सांगू शकत होता ना की बाबा लढ म्हणून. बाकी सगळ्या गोष्टी या सांगायची काही कृष्णाला गरज होती का? पण बाबासाहेब म्हणतात ह्या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. गीता कर्म सिद्धांत सांगण्याकरता गीता जर असेल तर मग मात्र त्याच्यावरती बौद्धवाद्याचं ऑब्जेक्शन होतं. आणि म्हणून ज्ञान सांगायचं असेल तर मग कृष्णाला सांगावं लागेल. आणि म्हणून ज्ञान सांगताना कृष्णाला देव व्हावा लागला. कृष्णाला देव व्हावं लागलं म्हणजे जो कोणी लेखक असेल त्याने कृष्णाला देव केलं. आणि बाबासाहेब सांगतात की तिसरी पायरी गीतेची ही आहे की तिथे कृष्णाला ईश्वराचं स्वरूप निर्माण करून दिलं. ब्राह्मणाने धर्माचा व्यापार सुरू केलेला होता. त्याची एका देवावर भक्ती नव्हती. उलट त्यांनी आपल्या धन्यास खुश करण्यासाठी सर्व शक्तिमान परमेश्वर बनवला. आणि इथं ब्राह्मणाची हुशारी काय? पोट भरायचं. तर राजाच्या पदरी आहे तर मग देव निर्माण केला पाहिजे. देव निर्माण केला नाही तर राजा खुश होणार नाही ना. राजे लोकांना खुश करण्याकरता देवाची निर्मिती करण्यात आली. आताही तुम्हाला जर आताच्या काळामध्ये तुम्हाला जर ऐकलं असेल की सोमनाथाचं मंदिर गुजरातमध्ये आहे ना, ते सोमनाथाचं मंदिर 8 वेळेस लुटलं म्हणतात. 8 की 18 वेळेस, आता मला आठवत नाही, 8 की 18 वेळेस लुटलं. का लुटलं गेलं असेल ते? आताचे मनोवादी काय सांगतात की देवाची मूर्ती तोडाय करतात. हे चुकीचं आहे. देवाची मूर्ती तोडाय करता नव्हता. त्यावेळेसचे ब्राह्मण एवढे हुशार होते की त्या राजालाही उल्लू बनवायचे आणि राजाला सांगायचे की तुझं सगळं धन आणून कुठं ठेव, मंदिरात ठेव, हा देव त्याचं संरक्षण करेल. आणि ते मोहम्मद घोरीला कळलं. त्याला माहित होतं हे दगड आहे, देव काही मला लढायला येणार नाही, म्हणून तो तुमचा देव तोडायला येत नव्हता. तो कशाला येत होता? त्या सोमनाथाच्या मंदिरातलं धन लुटायला येत होता. आणि तिथेही ब्राह्मण एवढे होते की त्या राजाला एवढं मूर्ख बनत होते, तुम्ही काळजी नका करू म्हणे, आम्ही यज्ञ करतो, शिवावर येईपर्यंत त्यांचं सैन्य आंधळ होईल. याचा इकडे यज्ञ चालू असायचा
तो मोहम्मद घोरी यायचा, त्या गाढवावर सगळं लादायचा, घोड्यावर पण घेऊन नव्हता जात तो. यांचं सोनं नाणं सगळं काही त्या गाढवावर टाकून आणि 2 फटके त्या ब्राह्मणाला देऊन द्यायचं. परंतु ब्राह्मण अशी निर्मिती करतो. त्या राजाचंही धन कुठे आणून ठेवायला सांगत होते ते? मंदिरात. कारण मंदिरात देव रक्षण करेन. कारण आमचे मंत्रच एवढे भारी आहे की त्यांचं सैन्य आंधळ केल्या जाईल. पण मोहम्मद घोरीने ऐकलं नाही. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 18 वेळच लुटलं त्याला. आणि आजही आमच्या लोकांना वेडं कशा करता केलं जातं की त्या आक्रमकाने आमचं मंदिर तोडलं. मंदिर नव्हतं तोडलं, तुम्ही तिथं चोरीचं सामान ठेवलेलं होतं, तेच लुटायला येत होता. आणि पहिले राजे लोक स्वाऱ्या कशावर व्हायच्या? धर्माकरता नव्हत्या होते, एकमेकाचं राज्य लुटण्याकरता किंवा संपत्ती लुटण्याकरता. आणि म्हणून औरंगजेबाने मस्जिदी तोडलेल्या आहेत, त्या सांगत नाही. ते फक्त सांगतात औरंगजेबाने मंदिरं तोडली. कारण तुमच्या मंदिरात अशी संपत्ती जमा केलेली असायची. आता जो वाद सुरू आहे की नाही, अयोध्येचा तर वाद मिटला. आता कुठला आहे? ज्ञानवापीचा. ज्ञानवापी मंदिर म्हणतात औरंगजेबाने तोडली, मंदिर तोडलं, तिथे ज्ञानवापी बांधली. आणि खरोखर औरंगजेबाने ते तोडलेलं आहे. का तोडलेलं आहे? सम्राट होता ना तो. सम्राटाचा महसूल कसा जमा व्हायचा? तर त्या प्रांताच्या राजाकडून तो महसूल जमा केलेला जायचा. त्या प्रांतातला राजाने औरंगजेबाला 5 वर्ष महसूलच दिला नव्हता. निमित्त काय द्यायचे? आता आपण कसं होतो, शेतकऱ्याला माफी द्यायची तर अर्ज लिहितो ना आपण, नापिकी झाली, दुष्काळ पडला, पाऊस नाही पडला, मग आमचा कर्ज माफ करा. तसा तोही राजा औरंगजेबाला लिहायचा, ह्या वर्षी दुष्काळ पडला, आम्ही काही देत नाही. औरंगजेब हुशार होता. औरंगजेब म्हणे हा साला पाठवत नाही, पण त्यांनी हेर पाठवले, जगतोय कसा बघा. आता जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही थोडं आरामशीर जगाल ना. रोजच मटण आणून खाल्लं तर हेर सांगेल ना, नाही याच्याकडे काही अडचण नाही, रोज मटण खातो म्हणजे याच्याकडे पैसे. औरंगजेबाच्या हेराने सांगितलं याच्याकडे दुष्काळ बिष्काळ काही नाही, पण तो आपला महसूल बुडवण्याकरता खोटं बोलतोय. आणि मग औरंगजेबाने आपल्या दूताला सांगितलं, मग तो ठेवतो कुठे? म्हणजे मंदिरात. आणि मग ते ज्ञानवापीचं मंदिर औरंगजेबाने तोडलं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या सरदाराने तिथे मस्जिद बांधली. मग ते मंदिर कशा करता तोडलं होतं? त्या यांनी देवाची घृणा होती का त्या औरंगजेबाला? त्या राजाने तिथं त्याचं धन लपवलेलं होतं, आपला महसूल न देता तिथं लपवलं, म्हणून ते तोडलं. ह्या कथा तुम्हाला कोणी सांगत नाही. फक्त ते औरंगजेब आणि मुसलमान यांच्या कथा सांगून तुम्हाला एकमेकाच्या विरुद्ध उभं केलं जातं. बाबासाहेबही सांगतात अशाच प्रकाराने गीता निर्माण करण्यात आली. तिथे ईश्वराचं रूप देण्यात आलं कृष्णाला, आणि ती कृष्ण गीतेमध्ये घुसवण्यात आला. यावरून हे स्पष्ट होते की भगवद्गीतेचे स्थान हे बौद्ध धर्माच्या आधीचे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. बुद्ध व त्याच्या क्रांतीचा द्वेष करणाऱ्या विचारसरणीचा हा परिणाम होय. इतिहास अशा गोष्टींना पाठीशी घालत नाही. इतिहासाने दाखवून दिले आहे की धर्मोपदेशाचे मूल्य असलेले गीतेतील विचार हे बौद्ध काळ, जैमिनी, बादरायण सूत्राच्या कालावधीनंतर समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या कालावधी निश्चित करण्यात चर्चेतून हीनयान बौद्ध धर्मानंतर भगवद्गीता अस्तित्वात आली एवढे सिद्ध होत नाही, तर महायान बौद्ध धर्मानंतर ती अस्तित्वात आली हे सिद्ध होते. महायान बौद्ध धर्म हा हिनायन या मूळ बौद्ध धर्मानंतर आहे असे मत तयार होईल. इ.स. 100 मध्ये कनिष्काने बौद्ध चर्चामधील वाद मिटवण्यासाठी बौद्ध धर्मीयाची 3री परिषद बोलावली. त्यानंतर महायान बौद्ध धर्म अस्तित्वात आला असे समजले जाते, परंतु हे पर्ण चुकीचे आहे. या परिषदेनंतर नवा बौद्ध धर्म अस्तित्वात आला आहे खरे नाही. नव्या नावाबद्दल जुन्याकडून आक्षेप घेण्यात आला. श्री कुमारा यांनी दाखवून दिले आहे की महायानीवादी हे बौद्ध धर्मीयाचे महासांघिकाचे दुसरे नाव आहे. आज जे समजले जाते त्यापेक्षा अगोदर महासांघिक गट अस्तित्वात होता. जर परंपरेवर विश्वास ठेवला तर इ.स. पूर्व 307 बुद्धाचे महानिर्वाण झाल्यानंतर 236 वर्षानंतर पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्मीयाची पहिली परिषद महायाज्ञिक गटाने घेतली होती. बौद्ध धर्मातील वाद मिटवणे हा त्याचा हेतू होता व त्याला बौद्ध धर्मीयातील थेर गटाने विरोध केला. हाच गट पुढे हीनयान या नावाने ओळखण्यात येऊ लागला. महासांघिक जेव्हा महायानीवादी म्हणून ओळखले जाऊ लागले तेव्हा खरी भगवद्गीतेत
त्याचा ओझरचा तरी उल्लेख करणे शक्य झाले असते. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की हे महायानी पंथावरती जरी महायानी पंथ नंतरचा म्हणत असतील, यांचा आरोप काय आहे की महायान पंथ कधी निर्माण झाला? कनिष्काच्या काळामध्ये. कनिष्काच्या काळामध्ये होणं शक्यच नाही. कनिष्क कधी आहे? इसवी सन 100 मध्ये येतो. त्याच्या अगोदर आपण मिलिंद प्रश्न बघतो. मिलिंद प्रश्नामध्ये मिलिंद हाही राजा कोण आहे? ग्रीक राज्याचे आहे. कनिष्क ही ग्रीक आहे. मिलांडर, त्याला मिलिंद राजाला मिनांडर म्हटले, तोही ग्रीक आहे, पण तो इसवी सन पहिले. बाबासाहेब म्हणतात महायान आणि हिनायान हे दोन पंथ निर्माण होणं सम्राट अशोकापर्यंत, जिथं पाटलीपुत्रामध्ये राज्य आहे. म्हणून त्याची ही कथा ही गीतेला लागू होत नाही. गीता ही बुद्धपूर्व काळ. आणि सगळा आटापिटा कशा करताय की सगळं बौद्धाच्या नंतर सिद्ध कर, बौद्धाच्या अगोदर सिद्ध करण्याकरता. आजही जर तुम्ही बघत असाल तर सगळ्या गोष्टी, तुमचे कीर्तन असतील, काही असेल, हा सगळा आटापिटा छुपापणाने ते नाव पण घेत नाहीत बुद्धाचं. वारी असेल, आजही तुमच्या पुढे मुसलमानाला छत्रू टाकण्याचं काम काय आहे की ह्या बहुजनाने बुद्धाकडे जाऊ नये, चुकूनही ते वाङ्मय वाचू नये. आणि त्या वाङ्मयात जेव्हा बहुजन जर गेला तर त्याला तेव्हा नेमकं आपलं घर कळेल की आमचं घर हे होतं, हे कळूच नये. म्हणून आजही गीता लिहिण्याचं काम चालू आहे. प्रतिक्रांतीमध्ये जे जे प्रतीक दूषित करून तुम्हाला सांगितल्या जातात त्याचा अर्थच असा आहे की ते निर्मिती करतात आणि त्याच्यात घुसळतात. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की गीता ही एक वेळ लिहिलेली नाहीये. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा यांनी त्याची निर्मिती केली. मग पहिल्या भागामध्ये सामान्य कृष्ण आहे, कारण त्याला त्याचा आत्या भाऊ पण मानायला तयार नाही. तो त्याला हिंद जातीचा म्हणतो, पौरोहित्य करायला देत नाही. तेवढंच काय, तो जरासंग नावाचा, त्याच्यात नाही आलं, पण जरासंगही तसंच म्हणतो हे गवळ्याचं पोर आहे, याला राजा बनण्याचा पण अधिकार नाही. आणि तो जरासंगही त्याला माफ करत नाही. कितीतरी स्वाऱ्या करतो तो, आणि त्या जरासंघाच्या भीतीपोटी तो समुद्राच्या काठाला द्वारिका निर्माण करतो. ह्या कथा आहेत. म्हणून बाबासाहेब सांगतात की त्या कृष्णाला महाभारतामध्ये एक सामान्य माणूसही मानायला तयार नाही. पण त्यांना जर बौद्धाच्या बरोबरीने उभं करायचं मग मात्र त्याला गीतेमध्ये देव बनवलं पाहिजे. कारण कोणाची तुलना करताना कृष्णाला जर बुद्धाच्या बरोबर दाखवायचंय, रामाला जर बुद्धाच्या बरोबर दाखवायचंय, तर मग मात्र त्यांना देवत्व बहाल केलं पाहिजे. आणि ते देवत्व बहाल करता करतात वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या ठिकाणी बाबासाहेब सांगतात ही निर्मिती करण्यात आली आणि ती महाभारतात घुसळण्यात आली. महाभारतही जसं एका माणसाने लिहिलं नाही, त्याची लिहिण्याची प्रक्रिया अजून सुरूच आहे, तशीच गीतेची प्रक्रिया सुरू आहे. म्हणून गीता ही बुद्धपूर्व काळातली असूच शकत नाही. तर मग काय आहे, तर शेवटचं कन्क्लुजन काय निघतं त्याचं, तर तुमच्या चातुर्वर्ण्य पद्धतीला आणि ब्राह्मण धर्माला मजबूत करण्याकरता निर्मित केलेली गीता आहे. आज आपण इथे थांबू, बाकीचं उद्या बघू.